गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मित्रांनो, काल US मार्केट बंद होतं आणि आपलं मार्केट चालू होतं. काल असं एक्सपेक्टेड होतं की मार्केटमध्ये फार काही मूवमेंट होणार नाही, परंतु आपण जर काल पाहिलं तर मार्केट एकदम व्हायलेंट चालू होतं. सडन अप सडन डाऊन असं मूवमेंट मार्केटमध्ये आपण काल पाहिलं. तर मग आता याच्या मागचं कारण नक्की काय? कारण US मार्केट बंद असल्यामुळे फॉरेन इन्स्टिट्यूशन काही फार ॲक्टिव्ह नव्हते आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनही फार ॲक्टिव्ह नव्हते. मग एवढं मोठं मूवमेंट होण्यामागचं नक्की रिझन काय? तर याचं ॲनालिसिस जर आपण केलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फिगर समजून घ्यावे लागतील. ते म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशननं काल 550 कोटींचं सेलिंग केलं आहे, की जे अगदी निग्लिजिबल आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आहेत त्यांनी 900 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे नेट टू नेट डबल बाईंग झालं आहे. म्हणजेच काय, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की यामध्ये आपण एक गोष्ट ॲनालाइज केली पाहिजे की जेव्हा FII आणि DII ऑर्डर प्लेस करत नाहीत त्यावेळेस होतं काय, तर दोन ऑर्डर्समधला गॅप वाढतो आणि त्यामुळे कॅन्डल्स मोठ्या मोठ्या बनतात आणि त्यामुळेच मार्केटमध्ये मूवमेंट जे आहे तर ते फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं ड्यू टू लेस व्हॉल्यूम. म्हणजे कमी व्हॉल्यूममुळे सुद्धा कधीकधी व्होलेटिलिटी वाढते. हे कालचं आपण उदाहरण पाहिलं. आता साहजिकच आहे की आजही ग्लोबल क्यूज काही फार पॉझिटिव्ह फार निगेटिव्ह असं काही नाही आहे. एशियन मार्केट्स जर आपण पाहिले तर मिक्स आहेत, काही ग्रीनमध्ये काही रेडमध्ये. फार काही असं नाही आहे कारण US मार्केट क्लोज असल्यामुळे फार काही इव्हेंट नाही आहेत आणि कुठलाही डेटासुद्धा पेंडिंग नाही आहे. हां, शुक्रवारी काही डेटा येणार आहे तर त्याचं आपण ॲनालिसिस शुक्रवारी करू, परंतु तोपर्यंत फार म्हणावं असं काही नाही आहे. परंतु काल एक न्यूज आली युरोपमधनं. एक न्यूज आली ती म्हणजे अशी की जे काही रेट कट्स पेंडिंग आहेत युरोपमध्ये तर ते मे बी जूनमध्ये होऊ शकतात, असं तिथनं एक स्टेटमेंट आलं आहे की जे मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवा, ते कसं, जरी USनं रेट कट अजून होतील असं कुठल्याही प्रकारचे संकेत दिलेले नसले तरीसुद्धा युरोपने जर रेट कट केले किंवा मग त्यांनी जर तसं स्टेटमेंट दिलं तर US सुद्धा त्याच्यावरती विचार करेल आणि हळूहळू या गोष्टी थोड्या थोड्या पुढे सरकत जातील असं मला वाटतं. म्हणजे एकंदर आज जर आपण पाहिलं तर ग्लोबल क्यूज जे आहे तर ते मिक्स आहेत आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की ऑलमोस्ट फ्लॅट ओपनिंग होणार आहे, 10-20 पॉईंट इकडे तिकडे बस. त्यामुळे फार काही मार्केटमध्ये आजही आपण एक्सपेक्ट करू शकत नाही, परंतु कालसारखा सिनेरिओ मे बी आजही क्रिएट होऊ शकतो. म्हणजेच कसं की कमी व्हॉल्यूममुळे. त्यामुळे पाहता येईल की काय नक्की होईल ते. तर आज संध्याकाळी US मार्केट पुन्हा चालू होईल, तिथनं पुढे आपण पाहू शकतो की नक्की पुढे काय घडेल ते. परंतु काल जे आपण पाहिलं तर तो मला असं वाटतं की ट्रेलर होता 4 जूनच्या पिक्चरचा. म्हणजेच आपण याच्यावरून अंदाज लावू शकतो की जर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आणि फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि प्लस रिटेलर्स सगळे जर त्या दिवशी एकाच बाजूला जर झाले तयार तर मग काय पद्धतीनं मार्केट व्हायलेंटली मूव्ह करेल पहा. कारण एक गोष्ट तर फिक्स आहे, जर BJPचे सीट्स कमी यायला लागले किंवा मग तसं जर आपण पाहू शकतो की जसं जसं 10-11 वाजेपर्यंत बऱ्यापैकी निकाल येत असतो, म्हणजे त्या आकड्यांवरती डिपेंड आहे की जर BJP लूज करते असं वाटायला लागलं तर मार्केट पूर्णपणे क्रॅश होईल आणि जर BJP विन होते असं जर दिसायला लागलं तर मार्केट साहजिकच आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट रॅली करू शकतं. हे आपण फक्त कालच्या ट्रेलरवरनं पाहिलं आहे. म्हणजे लोक प्रचंड बुलिश आहेत हे याच्यातनं आपल्याला दिसतंय. फक्त त्यांना ट्रिगर पाहिजे की 4 जूनला काय होतंय. एकदा का ते क्लिअर झालं ना की तिथनं पुढं एक चांगली रॅली आयदर डाऊन साईड आयदर अप साईड आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्यामुळे पाहूयात की आज मार्केटमध्ये काय होतं ते. म्हणावं असं काही खास ग्लोबल इव्हेंट्स नाहीच आहेत, त्यामुळे आणि लोकलही फार काही नाही आहे. त्यामुळे मार्केट पडूही शकत नाही, फार वरही जाऊ शकत नाही, परंतु कन्सॉलिडेट करेल विथ पॉझिटिव्ह बायस हे लक्षात ठेवा. त्यामुळे 4 जूनपर्यंत ट्रेड न करणं, वाट पाहणं हे जास्त फायद्याचं आहे. आणि 4 जूनला मात्र जे कोणी ऑप्शन सेल करत असतील तर त्यांनी सेलिंग पूर्णपणे बंद करा, कारण एवढे प्रचंड प्रमाणामध्ये स्पाइक्स येऊ शकतात की तुमचे SL हिट होऊन तुम्हाला प्रचंड नुकसान होऊ शकतं. त्यामुळे पाहूयात की काय होतं पुढे. आय होप
तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.